नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा पार पडतोय आणि या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले। मेळावा झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी अनंत कान्हेरे चौकामध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा देखील होतीये। अयोध्येतील लढ्यामध्ये सहभागी झालेल्या शिवसैनिकांची माहिती देणाऱ्या राम जन्मभूमीत शिवसेनेचे वाघ प्रदर्शन शिबिराच्या स्थळी आयोजित करण्यात आलेलं आहे। यावेळेला शाहिरी, पोवाडे आणि गोंधळ अशा सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी उद्धव ठाकरे जाहीर सभेमध्ये नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। लक्ष्मण, नाशकात शिवसेना ठाकरे गटाचा हा कार्यकर्ता मेळावा पार पडतो आहे। अनेक पक्षातले महत्त्वाचे मोठे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत। आज उद्धव ठाकरे संध्याकाळी सभा देखील घेत आहेत। लक्ष्मण, सगळ्याबद्दल काय सांगते? शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला नाशिकमध्ये सुरुवात झालेली आहे। पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे राज्यव्यापी अधिवेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे। काही क्षणापूर्वी त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागत सत्कारानं या कार्यक्रमाला, या राज्यव्यापी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून खरं तर शिवसेनेचे पदाधिकारी आणि नेते या राज्यव्यापी अधिवेशनाला नाशिकमध्ये आलेले आहे आणि अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। आता शिवसेनेचे अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या भाषणाला देखील सुरुवात झालेली आहे। पहिलंच भाषण जे आहे ते संजय राऊत यांचं होत आहे। संजय राऊत हे पहिल्याच भाषणामध्ये संबोधित करायला उभे राहिलेले आहे। त्यामुळे एक ऊर्जा जी आहे ती राज्यातून आलेल्या उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये निर्माण करण्यासाठी म्हणून सुरुवातीचं पहिलंच भाषण जे आहे ते संजय राऊतांच्या भाषणानं या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे। आता संजय राऊत यांच्या भाषणात नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र नाशिकमध्ये होत असलेल्या शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला उभाटा गटाचे सगळेच प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित आहेत। त्यामध्ये सुभाष देसाई आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे, अरविंद सावंत आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे, त्याचबरोबर चंद्रकांत खैरे असतील, अंबादास दानवे असतील, असे सगळेच नेते जे आहेत ते आपल्याला व्यासपीठावरती उपस्थित दिसतात। या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। आता या अधिवेशनामधले ठराव नेमके काय असतील हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। शेतकऱ्यांचा आणि कामगारांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन या अधिवेशनामध्ये ठराव आहेत अशा प्रकारची माहिती आहे। मात्र राजकीय दृष्ट्या किती महत्त्वाचे ठराव यामध्ये आहेत हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की या शिवसेनेच्या अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाच्या समोर अनेक पातळ्यांवरती ज्या ज्या वेळेला न्यायालयीन लढाईची वेळ आली त्या वेळेला या पक्षाचे अजेंडे जे आहेत, ठराव जे आहेत ते त्या वेळेला अडचणीत आले। त्यामुळे या अधिवेशनामध्ये नेमके काय ठराव होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण जे ठराव या अधिवेशनामध्ये होतात त्यामध्ये पक्षाच्या सचिवांची नेमणूक असेल, पदाधिकाऱ्यांची नेमणूक असेल, शिवसेनेच्या प्रमुखांच्या कार्यकाळाच्या वाढीची मुदत असेल, असे सगळेच जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, पक्षप्रमुखाच्या वाढीचे मुद्दे आहेत, हे सगळेच मुद्दे घेऊन आजच्या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार आहे, उहापोह होणार आहे आणि त्यामधून नेमकं काय बाहेर येतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आता या ठिकाणी संजय राऊत बोलताय, हे नेमकं आता कोणावरती निशाणा साधता हे बघणं महत्त्वाचं ठरेल।